तर नमस्कार, कोकणदारा पेजवर तुमचा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत असा. आज एक महत्त्वाचा विषय असा, पण वेगळा विषय नाही असा. बऱ्याच दिवसापूर्वी आपण या विषयावर वाचा फोडलेली होती. तर सावंतवाडी तालुक्यातली 3 गावं, मळेवाड, धाकोरे आणि आसगाव आणि वेंगुर्ले तालुक्यातली 5 गावं, आसोली, सोनसुरा, आरवली, बांध आणि सकेलगुर अशा एकूण 8 गावात ड्रोन सर्वेक्षणाद्वारे JSW कंपनी आपल्या CEOनी तर सर्वेक्षण करण्यासाठी मान्यता दिलेली आहे किंवा ना हरकत प्रमाणपत्र दिलेलं असा. तर ही जी 8 गावं असत, एकूण सावंतवाडीत 3 गावं आणि वेंगुर्ले तालुक्यातली 5 गावं. त्यातल्या आसोली गावाबद्दल सांगण्यासारख्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुरंगीच्या कळ्यात किंवा सुरंगीच्या फुलांवर जवळपास जागतिक बाजारपेठेत 100 कोटीच्या वर म्हणजे आकडो असं सांगता की ती उलाढाल जवळपास 300 कोटींच्या वर असा. अशी जागतिक बाजारपेठ उलाढाल करणारा आसोली गाव आणि आपल्या तुमचा आमचा सगळ्यांचं श्रद्धास्थान नाही तर पूर्ण सिंधुदुर्गाचं आणि कोकणचं श्रद्धास्थान असलेल्या आपल्या आरवलीचं वेतोबा, त्याच वेतोबाच्या पावनभूमीत आरवली गावात सुद्धा ड्रोन सर्वेक्षणाद्वारे JSW कंपनी बॉक्साईट उत्खननासाठी ती ड्रोन सर्वेक्षण करण्यासाठी परवानगी एकूण या 8 गावात दिलेली असा. तर महत्त्वाचा मुद्दा असो की ड्रोन सर्वेक्षणाद्वारे परवानगी दिलेली असली तरी आपण गाफील रवान चालायचा नाही. मी म्हणतोय ज्यावेळी निवडणुका झालेली ना त्यावेळी प्रत्येकाक 500, 1000, 2000, 5000, 10000ची खैरात वाटली गेलेली आणि ती खैरात कशासाठी वाटली गेलेली या तुमका आता कळलाच असता. आपलं रेडी गाव असा आणि दोडामार्ग तालुक्यातलं कळणे गाव असा. या कळणे दोन्ही गावात म्हणजे रेडी वेंगुर्ले तालुक्यातलं रेडी गाव आणि दोडामार्ग तालुक्यातलं कळणे गावात या गावात मायनिंगमुळे झालेले दुष्परिणाम, पाण्याच्या साठ्यांची झालेली ऱ्हास, पाण्याच्या साठ्यांची झालेली विल्हेवाट म्हणजे अक्षरशः पाण्याचे साठे रसातळाक गेले आहेत. लोकांका फुफ्फुसाच्या कर्करोगाचो म्हणजे कॅन्सरचो सामनो करूचो लागता आणि जिकडे जिकडे मायनिंग होता ना मी म्हणतं ह्या 8 गावातल्या लोकांनी सुद्धा उठाव करूचोच असा. पण बरेचसे म्हणटले त्या गावात मायनिंग होता आमका काय करूचं असं. तर मी मुद्दाम तुमका सांगतोय एका गावात ज्यावेळी मायनिंग येतं ना त्याचा परिणाम जवळपास सरासरी 15 गावांवर होता. म्हणजे त्याची धूळ जी असा, पाण्याचे साठे असत किंवा त्याच्यानंतर मायनिंगची जे वाहतूक होता त्याच्यामुळे होणारे धुळीचे दुष्परिणाम असत. त्याच्यामुळे कर्करोगाचं प्रमाण वाढताना म्हणजे ज्याका आपण कॅन्सर म्हणतो तर कॅन्सरचं प्रमाण या सरासरी प्रत्येक 15 गावांवर त्याचा सावट निर्माण होऊ शकतात. त्यामुळे एका गावामुळे 15 गाव जर बाधित होते तर 8 गावामुळे किती गाव बाधित होतले ह्याची तुलना तुम्ही नक्कीच करू शकताय. त्यामुळे कोणी घबरावं नका. प्रत्येकाक सांगतोय आपणाक मायनिंग, अणुऊर्जा प्रकल्प, औष्णिक प्रकल्प किंवा जे क्रशरसारखे असतात त्या प्रकल्पांची गरज नाही असत. तर आमका प्रकल्पांची गरज असतात. जो आसोली गाव जवळपास 300 कोटींची उलाढाल करतात त्या सुरंगीच्या झाडांवर, सुरंगीच्या फुलांवर प्रक्रिया उद्योग करून ती 300 कोटीची उलाढाल 1000 कोटींच्या वर कशी झाली.